बघा आता कारण डायरेक्ट बांधायला सुरुवात केली. ते कोंबडीचे आतडे आहेत त्यांनी गारवायच्यात खेकडी. आणि खेकडं आय 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 लय नाद. बघा डायरेक्ट खेकडीचा नांगडा बघा नांगडा डायरेक्ट तुमको नाद दिसे. हे बघा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही परत आलोय धरणावरती खेकडी पकडायला. आणि बघू शकता माय मागं किती भारी वातावरण आहे. आणि डोंगरदार आहे बघा किती भारी आहे. निसर्गरम्य डायरेक्ट वातावरण आहे. आणि त्याच वातावरणात आम्ही आलोय आज खेकडी पकडायला. तर चला खेकडी कशा पकडतोय तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं जातं कशा पकडतोय त्याच प्रकारे आम्ही खेकडी आज पण पकडणार आहे. तर चला जाऊया. हे बघा त्याच निसर्गात रम्य असं फूल किती भारी वाटतंय. बघा गुच्छ डायरेक्ट गुच्छासारखा फुल आहे डायरेक्ट. कोणाला भेट द्यायची असेल तर बघा एक नंबर गुच्छ आहे डायरेक्ट. हे बघा त्याचा वास पण लय भारी येतोय. आणि माझा मित्र आहे पुढं तो काढतो गाराने खेकडी धरायच्या घरून डायरेक्ट आज आम्हाला. तर चला बघूया डायरेक्ट गाराने खेकडी कशा गरवतो ते. आणि चला एन्जॉय करा व्हिडिओ. तोपर्यंत आम्ही पकडतो खेकडी आणि कशा पकडतो ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा धरणाचं पाणी किती खोल गेलेलं आहे. आणि ते तिकडे काय करेल माणूस. हे त्याची मोटर उघडी पडले आणि त्यात खाली टाकीते. तर चला पकडूया खेकडी. तर माझा भाव आता गारांनी बांधाय गेलेला आहे इकडे. आणि जाऊया तिकडे गारांनी कशा पद्धतीने बांधित आहे ते बघूया डायरेक्ट. तर चला जाऊया डायरेक्ट गारांनी बांधते तिकडे. अशा प्रकारची गाराणी असते आमची. ती इळूच्या काडीची बनवलेली जाते. ती मी एखाद दिवशी तुम्हाला दाखवीन कशी बनवतात ती. आणि ते डायरेक्ट पावसाळ्यातच दाखवीन तो व्हिडिओ. डायरेक्ट सेपरेट येणार आहे गाराणी कशी बनवतात आणि कसं काय करतात ते. हे बघा गाराणी हे बघा आता गाराणी डायरेक्ट बांधायला सुरुवात केली. ते कोंबडीचे आतडे आहेत त्यांनी गारवायच्यात खेकडी. सध्या चारा नाही आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे कोंबडीची आतडी बांधायला लागतात. कशा प्रकारे बांधतात बघा नादमध्ये. तर गाराने आता बांधून झाली आणि जायचं आता डायरेक्ट खेकडींचे बिळं बघायण्यासाठी. धरणाच्या कडकडं डायरेक्ट खेकडीची बोका बघाय. तर चला जाऊया डायरेक्ट. तर आम्हाला सापडलेला आहे धरणाच्या कडेला पहिलेच खेकडीचा पहिलाच भोक. आणि त्या भोकामध्ये घातले गारांनी. खेकड असते का नाही काय माहिती. खेकड आहे का नाही तर नाही सांगता यायचं आम्हाला. तर केले ट्राय आता बघूया लागते का नाही. तर भावानी पकडले खेकड बघा. त्याच्या हातामध्ये झूम करून दाखवतो. हे बघा त्याच्या हातामध्ये खेकड आहे. धरली पहिली बुनी झाली आता आमची. हे नाद पहिली बुनी डायरेक्ट. त्यांची पाकरा बोपता होते. तर बुनी तर झाले आता आमची. तर आता जाऊन पुढं थोड्या वेळा ना एवढी इटीलची बोका हरली. आवडे इटीलच्या बोकात फक्त आम्हाला एक खेकडे गवसले. तर मागच्या साईडला आम्ही खेकडे धरली होती एक. आणि आता चाललो आहे पुढे धरणाच्या कडं ना. आणि जर तुम्ही नवीनच असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. तर चला जाऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आता चाललो आहे भोक सापडी ते धरणाकडं ना. किती सापडत्या काय माहिती अजून खेकडी. आताशी पहिली बोनी केली. आणि चला जाऊया व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर खेकड असले आता हे बघा.
मस्त खेकडी बघा. नाद खेकडे डायरेक्ट शिंगटा बिंगटा रे नाद दिस हे बघा. तर पकडले खेकड फायनली आता हे बघा. नाद आहे डायरेक्ट. झूम करून दाखवू का कशी आहे खेकड. मोडून ठेवू. मोड चल. हे बघा खेकड कशी आहे नाद. तर मोडून फायनली आता ठेवू. दुसरी खेकड पकडली आता. आता चाललो आहे पुढे. हे बघा मस्तपैकी चाललो आहे पुढे आता. तर पुढं धरायच्या खेकडी इकडे जाऊन आणि इकडे भोकं जास्त असते खेकडीची. तर आताशी आम्ही 2 खेकडी धरल्या तुम्ही बघितले असतील. तर चला जाऊया पुढे आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहतच राहा. तर कोणाच्या गर्लफ्रेंडला जर बुके द्यायचा असेल ना तर हे बघा माझ्या कॉन्टॅक्ट साधा. हे बघा किती बुके आलं डायरेक्ट. तर आताच फुलता काय काय डायरेक्ट खुश होऊन जा डायरेक्ट लगेच पटन. तर बघा किती भारी आहेत बुके. तर चला असेच बुके अजूनपर्यंत आहेत इकडे. लेस बुके आले डायरेक्ट फुला डायरेक्ट गुच्छ आहे फुलांचा. हे बघा किती गुच्छ. हे बघा हे झाडाले. हे बघा नादा डायरेक्ट वासी क्लिअर येतो डायरेक्ट एकदम पटून जा डायरेक्ट. हे नाद आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. काय मध्ये मध्ये काय फनी व्हिडिओ येतीनच. काय फनी व्हिडिओ म्हणजे फनी बोलणं होईनच. तर चला सिरियसली घ्यावं नका पण व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा सिरियसली. मित्रांनो जर खेकडी खाण्याचा असेल ना तर असा खाना असा मा प्रयत्न केला बाबा. हेरा मोठमोठा डायरेक्ट दगडी गंमतमध्ये काढल्या होत्या त्यांनी. काय ब्रेक विकअप झालता काय काय ना आवडा एवढा खांडला यार. पर मारा म्हटलं दगडे यार याच ना म्हटलं दगडे या. मग धरल्या का नाही काय ना खेकडी त्यांनी लयच माटर दगड्या काढल्या डायरेक्ट त्यांनी. हे बघा बाबा मागच्या आठवत देखून झालं डायरेक्ट. आमचं भारी काम आहे. घातली गारानी बोकात काली खेकड बाहेर. नको त्रास नको टेन्शन नको खाण्याचा टेन्शन आणि नको उकरायचा टेन्शन. तर तुम्हाला असेच ट्रिक आजमावचे आहे ना आमच्या सांगा या आम्हाला कॉन्टॅक्ट करून. तर चला जाऊया डायरेक्ट पुढे. तर सावलीला बसलो होतो मी आणि भाऊ गेला एक तिकडे खेकडे पकडायला. तर लयच ऊन झालं होतं त्याच्यामुळं सावलीला बसलो होतो मी मस्तपैकी. आता चाललो आहे त्याच्याकडे. किती खेकडी धरलेत ते काय माहिती आहे. तर चला जाऊया त्याच्याकडे आणि बघूया त्याने किती खेकडी धरलेत ते. हे मोडीत राहिला एक खेकड मला असा अंदाज आहे बरं का. तर चला जाऊया त्याच्याकडे आणि त्याच्याकडेच व्हिडिओ काढूया डायरेक्ट. आता सावलीतून आलो ना आवडा ऊन लागलाय का बारे नको नको झालाय. आलंय भयान ऊन आहे आज. तरी बघा आता चाललो त्याच्याकडे आणि वावर बघा किती भारी आले. तर आता मासं पिठाला एखाद्या दिवशी या बाई त्याचा व्हिडिओ येईन एखादा मासं पिठाला आल्यावर. तर चाल आलू जरा जवळ मस्त आहे की डोंगर बघा किती भारी आहेत ना. डोंगर आहे डायरेक्ट. वातावरण पण खूपच छान आहे डायरेक्ट. पण ऊन आवडा लागत का फार भयान म्हणजे डायरेक्ट फार काळा तर आवडा ऊन लागत पण लय गोरा असल्यावर नाही लागत कदाचित. आयला मला वाटत हे मग तर त्याने पावडर नसतं लावली माझं त्याच्यामुळं काळा रलू. तर चला हे बघा मस्त पैकी. तर आता आलो आहे जवळ भावाच्या आणि हे बघा पाण्यातून जायला लागेल मला आता. तुमच्यासाठी आवडतं मग करू शकत पाण्यात जाया. हे बघा मस्तपैकी पाणी. धरल्या काय ना आणि ते तिकडून कंची गँग आले काय ना झूम करून दाखव डायरेक्ट. हे बघा कंची गँग आहे काय ना अजून झूम होतं. बरं आपला मोबाईल म्हणजे डायरेक्ट लय डेंजर आहे झूमिंगला. ते घालून धरले आता खेकड भावाना. हे बघा मस्त पैकी धरले. कवडी मोठे काय ना माले मान वर काढल्यावर दाखवून तुम्हाला किती मोठे खेकड आहे.
हे बघा निघाली खेकड. नादमध्ये खेकड डायरेक्ट शिंगट्या पांगड्या घ्या जो काय. तर चला तर मित्रांनो धरले भावाने एक खेकड आणि मग बसलो जांभळीच्या झाडाखाली आणि मग वर येरलाच नाही तर जांभळा पिकली आहे रा. दिसता का नाही तुम्हाला पेरा जांभळा मस्त की पिकली. आता जा तू खाया, तुम्ही या खायला डायरेक्ट. तर या खाया मित्रांनो जांभळा लय दिवसातली जांभळा लय दिवसातून भेटले म्हणजे आणि लय दिवसाची झालेली जांभळा वाटत. तर चला जाऊया खायला. तर मित्रांनो आता चढलू जांभळी व हे बघा बारीकच जांभळ आहे आणि चढलू जांभळी व आणि हे बघा जांभळा किती आहेत कुणीकडे गेली. हे बघा जांभळं किती आहेत हे बघा ते दही आहे आणि दही आहेत. हे बघा जांभळं नाद. आता खातो मी आणि तुम्ही या खायला. हे बघा हे जांभूळ बारीकले जा जांबूट या पण खातो मा मस्त लागलंय नाळ. वर्षातून जांभूळ यात जांबुटीचं जांभूळ खावा काय. तर चला खातो असं मग तुम्हाला भेटली तुम्ही खाया या खाटून जातो ना. अरे धर नाही पडत रे धर. अरे नाही चावत अरे नाही चावत धर. अरे धर नाही बघ बरं धरली का नाही. आता इकडे दाखव बरं केवढी मोठी खेकड आहे. हा लय मोठी खेकड आहे. तर मागील तो गाड्या नाही आणि गाडीला तिथेच लावले मोरीवर. तर भावा ये आता ते तिकडे खेकडी पकडी धरणाक तर चालू त्या ना कावड्या खेकडी धरल्यान कावड्या नाही व्हिडिओ नाही काढता आला मला. तर जाऊ आणि त्याच्याक बघू किती खेकडी पकडल्यात त्याने आणि मी तुम्हाला दाखवीन किती खेकडी पकडल्यात ते. मला वाटत धरले त्यानं खेकड कारण मोडताना मला देखली तसं काही खेकड त्यानं धरले. तर ते तिथं झूम करून दाखवतो. हे बघा इथं हे बघा आता चालू त्याच्याकडे. चला तर मी सांगितलं होतं 3-4 धरले आहेत त्यांनी. तर बघा एवढे धरलेत खेकडे. ही दही डसली खेकड आणि 2 डसलेल्या खेकडी आमच्याकडून गेली या आणि तिसरे सांगा मागा 2-3 धरल्या पण 2 गेले आमच्याकडून सटकून. धरले का ना आता काय का किरव्याच आहे काय तेवढं डेंजर आहे. काय ते जादू टोना केला काय ना आपल्यानं. तेरा बघा पाखरं किती वारे झूम करून दाखवतो. हे बघा ना आतमध्ये वाकर बसलेला आहे ते पाखरं धावून द्या की इकडे बघा.
डसली ना. गेली का ती. जायच्या गावात रे चांगली खेकडे होती. पण त्यानं देखला काय मिठी. काय खरं ना आता रे इथे निघाला दुसरी काय सतून पकडली आम खेकड. हे बघा मग व्हिडिओ नव्हता काढला त्याच्यामुळे खेकडे धरले. बघा खेकड पकडली लय दिवसातून. आणि ती तिकडे आजीन त्यानं होती त्याच पण ती लागली काय आम्हाला कुणी केली ही तेरा हे आजीन त्यानंच पण ती लागले आडत आहे. त्याच्यामुळे आम्हाला खेकडे धरव नव्हते. आता धरले आडे लालू ते तर बघा आता मोठी खेकडे पकडली. आता दुसरं भाऊ बघितलं खेकडीचा भाऊ तिच्यात वही खेकडं असा अंदाज आहे मला. चला व्हिडिओ कंटिन्यू पहा. इकडे एक पकडले खेकड तर चला जाऊया त्याच्याकडे. बघा इथे एक पकडली. मोड चल खेकडीला मोडून ठेवू पिशवीत. ते डसले खेकड. बघा हलप्यामुळे तुम्हाला कळत नसेल भाऊ की कुठं आहे ते मला दिसत नाही. ते आले आता दारावर आले आणि दारावर डसले. मोबाईल पाडला तर मोबाईलला काय झालं नाही. आणि आता खेकडे धरले हात घालून डायरेक्ट भावाना. आणि धरले का सटकले ते माहीत नाही अजून. पण हात घातलं पण धरले वाटतच काय अजून नाही हात बाहेर काढलं. म्हणजे वॉटरप्रूफ असल्यामुळं काय भ्याव नाही वाटत. पण जरा गॅरंटी नाही देत कंपनी वॉटरप्रूफला. त्याच्यामुळं भ्याव वाटत आहे. एक पडला बिडला काय झाला म्हणजे. गेली 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 का डसली डसली खेकड बर का त्याच्या हात. हसू नका तुम्ही. कसली नाही पळत काय किती घालवायच्या सारखं. यारा लय खतरनाक खेकडे नाद. यारा लय नाद खेकडे डायरेक्ट काम 25 लय नाद. बरं झाला मोबाईल पाण्यात पडला नाही आवडी भारी खेकड नसते आम्हाला भेटली द्या काय. ते त्याला मोडू आणि ठेवू पिशवीत डायरेक्ट. ठेवली पिशवीत. आता जाव दुसरी जाऊया इकडे इकडे धरायचे डसले. आता हे बघा इथे तिकडून नको जाऊ. तिकडून गुडूर पाणी हात घालून धरणार आहे. तर हात घालून धरायचे खेकड. ती सोडला काय पर कंबर दुखायला लागले माझे. सोडला तर सोडून गेले खेकडं. आता घरानेला त्याला खोल गेली होई ना. तिला कळून चुकला काय नाही. ये दर बघा हात घालून धरले आता एक खेकड. हे बघा किती मोठे ना आतमध्ये यार.
लय भारी खेकडे डायरेक्ट नाद केला डायरेक्ट आज आम्ही. एक अशी बारीक खेकड नाही धरले नाद धरले डायरेक्ट. आणि जर कोणाला लागते ना विकायचे आम्हाला, जर कोणाला लागतंय तर फोन करू शकता. या अशा खेकडी धरून देऊन डायरेक्ट अशा डायरेक्ट माठाल्या तर ताज्या शिड्या नाही गरणीच्या. काय खाता पिंजऱ्याच्या खेकडी. ठेवले पिशवीत आता. तर त्याला जाऊया पुढे इकडे. तर एक डसले एक भावाला खेकडी इथे लय मोठे त्याला ओढत नाही कारण डायरेक्ट लय ओढत हे नाही डायरेक्ट तुला हातच घालायला लागणार आहे ना डायरेक्ट कारण सुटून. आणि भिजणारा डायरेक्ट हात घातले. हे बघा ना आतमध्ये डायरेक्ट खोलीत आणि डायरेक्ट बुडी मारायला लागणार जुबलोक दिशा. गारण गुत्तली ना. तर आणले भावानं खेकडं आता. हे बघा किती खोले डायरेक्ट. आणि खेकडं आय 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 लय नाद. हे बघा डायरेक्ट खेकडीचा नागडा बघा नागडा डायरेक्ट तुम खुशी भाषण डायरेक्ट खुश. हे बघा खेकडा कसं आहे नादमध्ये. तर मोडू पिशवी ठेवू डायरेक्ट. पण पुकळ वाटत मला ना नाही काय. लय ना आधी सगळ्यात मोठी खेकडी ही सोयी अजून धरली नाही आवडी खेकड. लोकेशन बघा लय ना दे डायरेक्ट लोकेशन. तुम्हाला लोकेशन तर ओळखूच आलं असेल. चला आता जाऊया डायरेक्ट दुसरी काय तिथून पुढं. इकडं आले आता दारावर तर भारे मस्त आहे. धरले खेकड भावन आता. हे बघा काढले आणि माराळे उमदळा तर काय काय ना मस्त आहे खेकड. 6,000 रुपये 300 अटकारा आणलं 6,000 रुपये घेऊन गेला. इट मॅच भरले इकडे एस आय टीला सांगा मग 300 अटकारा आणलं आणि 6,000 रुपये घेऊन गेला इकडे. वा त्याचं किती नशीब आहे. मग 4 षटकरा आणून मला 500 रुपये भेटले नाही आणि 3 षटकरा आणून डायरेक्ट 6,000 घेतले. आय 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 नाद. तर मित्रांनो इथं मॅच भरल्या इकडं आणि 3 षटकार सांगा मागा टखलं. हाफ पिच भरले 3 सांगा मागा षटकार टखलं 3 आणि 6,000 रुपये घेऊन गेले. आणि ह्यो तोंड बॉलिंग 4 षटकार सांगा मागा हाणला त्याला 500 रुपये भेटले नाही. काय नशीब वा माझा फुटका. आणि त्याला 6,000 रुपये भेटलं ते हाफ पिचवर. आयला नशीबच बेकार आहे माझा डायरेक्ट. नाद नाही करायचा त्याचा भाऊ. तर त्याला जाऊया डायरेक्ट खेकडीकडे. ते क्रिकेटचं जाऊ दे आता खेकडी पकडायला आलोय आम्ही. तर घातलं आता बोकात हात खेकड धरायला. हे बघू शकता. आणि पळाली का सटकली काय माहिती गेली पण हात दुखायला. तर चला जाऊया दुसरीकडे. काय झालं तर धरले खेकडे एक. हे बघा मारायला उमदळता काय ना रे चिलाप्या. अरे काय गेली धरून गेले खेकड ना. खरं आहे मग. तर मित्रांनो खेकडी झाल्या धरून. हे बघा एवढ्या धरल्या पिशवीत खेकडी. तर आता चालू जाळी घालाय आंबळ्याची. आणि किती आंबळ्या गुत्त्या काय माहिती पण चाललो आता आंबळ्याची जाळी घालाय. तर हे बघा चाललोय पुढं.
आणि खेकड्या धरल्या आमच्या दोघांपुरती. मस्तपैकी काम झालं आहे, 25 डायरेक्ट काम झालं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर जाऊया आता डायरेक्ट पॉईंट की जाळा घालणार आहे तिथं. जाळीची दोरी आम्ही सोडून ठेवली आहे बघा. ही दोरी आहे आणि तिकडून जाळा मी वाढणार आहे. आणि इकडे मासे आले का मापा ते जाळे इकडे जाळ्यात या जाळ्यामध्ये गुंततील. तर बघा अशी टेक्निक वापरावी लागते. आणि तिथे दोरी सोडायला लागत आहे, कारण मासं बोलवा इकडे चारा टाकावा लागत बारीक आंबळ्या पकडायला इकडे चारा टाकावा लागत आणि मग मासं धरायला लागतं. अशी टेक्निक लागत आहे. अशी ती फक्त आमच्याकडे टेक्निक राहते अशी. या बाकीच्याकडून डायरेक्ट फुग्या राहते टुपा आणि तिच्यावर बसून जाळी घालता. आमच्याकडे नाही, आमच्याकडे डायरेक्ट अशी लागते टेक्निक. तर चला जाळा घालूया आणि तोपर्यंत व्हिडिओ पाहतच राहा तुम्ही. असे नवीन नवीन कॉन्टॅक्ट तुम्हाला भेटायला मिळतील जर सबस्क्राईब केला तर चॅनल. तर हे बघा, तर भाऊ आता चारा टाकवितो इकडे. रा भाऊ चारा टाकवित राहिला आणि माझा आता जवळ थोडासा मग तुम्हाला चारा दिसेल कसा टाकवितात या. आणि हे बघा आंबळ्या किती उमदळते. हे बघा डायरेक्ट आंबळ्या किती उमदळ नादमध्ये ह्याला किती उमदळते या. झूम करून दाखवू तुम्हाला. हे बघा आंबळ्या किती उमदळते आणि भाऊ इकडे चारा टाकीतो आणि आंबळ्या याला. तर चला जवळ जाऊया आणि दाखवतो तुम्हाला. इथं बसवतो आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. तर मित्रांनो आता जाळा वाढायचा आहे. हे बघा इथून वाढायचं इकडून त्याकडं कुंडार. आता मग वड इथू डायरेक्ट जाळा इकडं. व्हिडिओ काढता नाही याचा माजले पण वड इथू कस तरी तुमच्यासाठी काहीतरी करायला लागेल माजले याला वड इथू. तर आता व्हिडिओ जरा मग बंद करीत. तर मित्रांनो आता जाळा गाडून सगळं घालून झालं आहे बघा. ते डुनारलं इकडे आणि इकडे सगळे आहेत मासे. तर बघा जाळ्यात गुंततात मासे आता. तर बघा आता इकडून आम्हाला जायला लागेल पिटा लायला इकडे. हे बघा आता गुत्तीन मारण्याच्या. टोळकाच गेला आता. तुझं इकडं असं उभा राहायचा आपाप जातोय. हे बघा भाऊ पिटाले तिकडून जाळा घातला इकडून. तर जाळा काढितो. हे बघा अशा प्रकारे जाळा मांडला था आणि इकडे काढलाय. हे बघा आंबळ्या नाद गुतली डायरेक्ट नाद. अरे होती पडन. हे बघा कसे आहेत आंबळ्या डायरेक्ट. अरे गेली आहे घाली एक. लय मोठ्या आंबळे अरे दुसरा जाळा लागना. एक टोक उचलाय. अरे हे वेगळाच मासा आहे. टोक मासा. हे बघा टोक मासा फ्राय करून खाणार मास. हे रे टोक मासा आहे. इकडे ये बघ. कोणी ग अरे बरं काढ ना. हे बघा बऱ्याच गुतले आंबळ्या. टोक मासा ती तिकडे येऊ काय वाटत नाही. टोक मासा हे बघा टोक मासा कसं आहे. अरे त्याला वरून तू काय ते ह्या तोंड आहे वरून. हे बघा त्याला तोंड आहे वरून डायरेक्ट पण खाऊला नाही. अरे त्याला खाऊला नाही. हेरा 3 गुतले टोक माशी. तर झालंय संपलंय आता. आता आम्ही इकडे येऊ काय चौथा टोक मासा काढ ना तोही. हे बघा टोक मासा आहे इकडे येऊ.
हे टोक माशांचं नाव काय आहे काय माहिती गत्या खोल रे. टोक मासा नीट काढ. तर आता चालू दुसरे कोल्ह्यात आणि बघा इकडे आणि धरले आता बऱ्याच म्हणजे एके कोडीशाच्या धरल्या आंबळे चालू आता दुसरी का. आणि ते टोक मासे धरलं 4-5 कसं लागतं काय माहिती मग पहिल्यांदा आणि तुम्ही खाल्लं का नाही कमेंटमध्ये सांगा टोक मासं. तर आता हे कोलव्याटे जाळा घालायचा आहे आंबळ्या उमदळत्या बऱ्याच. हे बघा मस्त आहे कोलवा आणि मागाच्याच वाणी पद्धतीनं डायरेक्ट घालायला लागेल मागाच्याच वाणी. तर चला घालूया तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. या ठेवू का पाण्यात हे मासं ठेवायचं चालू पाण्यात तू वाळतीन खावलं नाही निघायची माशांची. तर ठेवलं हे मासं आता घालतो जाळा. आणि लोकेशन ही बघा किती भारी दिसायला लागलाय सूर्योदय होत आलाय. हे बघा आता इकडून आम्ही पिटालणार मासे या कोलव्यातून आणि तिकडे जाळा घातलाय तिकडे जाऊन गुंतणार आहे का नाही. पाण्यात जायची गरजच नाही डायरेक्ट नादमध्ये. तर चला टाकव तू दगड्या याचे बारीकले दगड्या टाकवायच्या अशा. अशा टाकवायच्या ते बाजू जाळ्याचे लय गेल्या रे. मासा इट पाडलाय मी आलाय का काय काय ना. हे बघा टोक मासा. हे बघा टोक मासा. हे बघा इच्छा ती 4-5 आल्या टोक माशी. इकडेच खातात खाली. अरे इट बरीचा पिशी आण पटकी. व्हिडिओ काढी दो ते इकडे बऱ्याच गुंतली एवढ्या पट्ट्यात ना. तर पिशवी नाही चालू आता. हा हे बघा पिशवीत हे बघा टोक मासा आलाय कडल या गुतला था ते. तर आता उगूया टोक मासेले. चला उगूया तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. शाबाश. हे बघा मासे किती गुतले मासे. इकडे आता करतो नीट आणि त्याला नीट करून झालं भेटू आता नंतर. आता खेकडींचं वाटप चालू आहे आमच्या. बघा इकडे खेकडे आहेत बाकीच्या आणि इकडे मासे आहेत थोडे. आणि आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे डायरेक्ट आमचं काम झालं आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे घरी एकदम क्लिअरमध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही. आणि भेटू डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय बाय.